हॅलो एव्हरीवन. बटरफ्लाय शेप ग्लँड हा आपल्या गळ्याजवळ असतो. त्याचं नाव आहे थायरॉईड. हा आपला मेटाबॉलिझम, एनर्जी लेवल, बॉडी टेम्परेचर आणि मूड कंट्रोल करतो. थायरॉईड प्रॉब्लेम नेहमी ग्लँडची चूक नसते, तर त्याच्या मागे असलेल्या सिस्टमॅटिक कॉजेस असतात. आपला थायरॉईड हा 2 हार्मोन्स बनवतो, T4 इनॅक्टिव्ह आणि T3 ॲक्टिव्ह. जर बॉडीला T4 टू T3 कन्वर्ट करता आलं नाही तर टायर्डनेस, वेट गेन किंवा स्लगिश फील होतं. हा कन्व्हर्जन प्रोसेस डिपेंड करतो आपल्या लिव्हर, बाईल आणि न्यूट्रियंट्स जसं की आयोडाईन आणि सेलेनियमवर. तसंच जास्त स्ट्रेस असेल किंवा लिव्हर वीक असेल तर थायरॉईड नीट काम करत नाही. जवळजवळ 90% थायरॉईड केसेस हे ऑटोइम्युन असतात, ज्याला म्हणतात हाशिमोटोज थायरॉइडिटीज. म्हणजेच आपलं ह्युमन सिस्टीमच थायरॉईडवर अटॅक करतं. फक्त थायरॉईड ट्रीट करणं पुरेसं नाही, आपलं संपूर्ण सिस्टीम सपोर्ट करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी न्यूट्रिएंट रिच फूड घ्या, लिव्हर स्ट्रॉंग ठेवा आणि स्ट्रेस कमी करा. हा छोटासा ग्लँड असला तरी त्याचा इफेक्ट मोठा असतो. जर तुम्हाला सुद्धा थायरॉईड इश्यू आहे तर तुम्ही मला पर्सनली DM करू शकता. आय हॅव समथिंग फॉर यू.